हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. वैशाल व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर छान अशी सुरुवात दिवसाची झालेली आहे. कमळाच्या फुलापासून छोटंसं कमळ उमललेलं आहे बरेच दिवसानंतर. आणि इकडे चाफ्याची फुलं नेहमीप्रमाणे उमलायला लागल्यात. आणि आत्ता आपला हा पुदिना की जो विकत आणला होता आणि त्याला मुळं आणली होती घरातच मी, आणि ह्या कुंडीत लावल्यानंतर आत्ता किती छान ग्रो झालेला आहे, खूप सुंदर दिसायला लागलाय. आणि ही आपली कर्दळीमधली फुलं खूप सुंदर दिसत होती ॲक्च्युलीमध्ये. आणि हे आपल्या कुंद्याची फुलं आता ह्याला पाणी जास्त न घातल्यामुळे इतकीच उमललेली आहेत. चला आता डेली रुटीनची कामं सुरू झालेली आहेत सकाळचं. आज काही मी नाश्ता वगैरे काय केलेला नाही. मुलांची सकाळची शाळा होती आज नेहमीप्रमाणे दोघांची पण, आणि त्यात 10वा मुलगा त्याचा सेंड ऑफ आहे, त्यामुळे शाळेमध्ये त्यांना जेवण देणार आहे. त्यामुळे दोघेजण तिथेच जेवणार आहेत आता. आणि मिस्टर आता आंघोळीला गेलेले आहेत. पहिल्यांदा पाणी घालतात झाडांना उठल्या उठल्या, जेणेकरून अंग ओलं होऊ नये म्हणून, आणि मग आंघोळीला जातात. तेवढ्यात म्हणजे दोघं मुलं उठून गेल्यात, लवकर होती ना शाळा त्यामुळे तसेच टाकून गेल्यात. तेच म्हटलं पहिल्यांदा बेडरूम छान अशी आवरून घेऊया आणि मग जाऊया. तर मुलगा आलेले आहे आता. दुपारची ही वेळ आहे, 2:30 वाजलेले आहेत. तर काय केलं आहे बघा, शर्टावरती सगळ्या मुलांच्या सह्या आणि त्यांच्या वर्गातल्या मुलांच्या आणि शिक्षकांच्या सगळ्या सह्या मारल्यात सगळ्या टी-शर्टवरती त्यानं. आणि असं सगळेजण केल्यात असं सांगत होता. छान वाटलं. पण मिस्टरांना असं मुलं केलेलं आवडत नाही, आगाऊपणा काय केलास म्हणून ओरडले त्याच्यावरती. पण असू द्या, काही आठवणी असतात आणि अशात जपून ठेवायला लागतात. आणि हीच आठवण त्याला आयुष्यभर पुरेल 10वीचं असं आहे. तर इकडे काय झालंय, गेट लावायला आता माणसं आलेली आहेत बाहेर. आज नाही म्हणत होती, सोमवार आहे लाईट नसत्या म्हणून. तर मिस्टरांनी म्हटले उद्याच्याला अमावस्याचं काय आमच्या घराला काय गेट लावू नका, आजच लावा आमच्या घराला गेट, उद्या अमावस्या नको उद्याला काय म्हणून आजच बोलवून घेतल्यात दोघांना पण. आणि ते दोघेजण आल्यात आता गेट बसवून जातील. एक अर्ध्या तासाचं ॲक्च्युली काम आहे. त्यात 2 वेळा लाईट गेली. आता आल्यात म्हटलं पहिला त्यांना म्हटलं चहा करून देते आणि मग कामाला स्टार्ट करा. थोडं फार मी दाखवण्याचा पण प्रयत्न करेन. छोट्या मुलाने जाऊन बिस्किट पुडा घेऊन आला, चहा बिस्किट देऊया म्हटलं. आणि दुपारी जेवणाला सांगायचं राहिलं की मी डाळ कांदा आणि चपाती भात इतकंच केलं होतं. मिस्टर आणि मी दोघेजण जेवलो. ॲक्च्युली त्याचं पण सीन काय झालेलं दाखवते सांगते पुढे. आणि इकडे काय करायला लागले, मी वरून दाखवूया म्हणून मी वरती आलेली आहे. गेटचं वरून काम दाखवते. खाली तर मी खालचं सगळं दार झाकले, कारण धूळ वगैरे उडत्यात म्हणून खालचं हॉलमध्ये सगळं झाकल्यामुळे तिथून काय दाखवता येणार नाही. नंतर दाखवेन पूर्ण झाल्यावर बघा असं केलेलं आहे वरून. तर येल्लो कलरचं आम्ही सांगितलं होतं कलर द्या म्हणून, त्यांनीच देऊन आणलेले आहेत. आणि असं टाईपमध्ये बसवायला लागल्यात. आता आज कसं बसवतात हे काय मला माहीत नाही. गाड्या बघा आमच्या अशा बाहेर लावलेल्या आहेत, 2 दिवस झालं बाहेर आहेत. भीती वाटत होती कोण उचलून वगैरे नेतात, कारण आउटसाईडला आहे आमचं घर म्हणून. तर इकडे 2-3 कुत्री पाण्यात छान बसलेले आहेत. उन्हाळा चालू झाला आहे, गार वाटत असेल त्यांना ॲक्च्युली म्हणून ते बसलेले आहेत. आणि इकडे थोडंफार आता म्हटलं क्लिनिंग रुटीनचं आपलं चालू करूया दुपारचं. तर काय झालं होतं, आज महाशिवरात्रीनिमित्त आमच्या इथं ते जेवण असतं दुसऱ्या दिवशी. मग त्यामुळे मिस्टर म्हणाले जेवण काय करू नकोस, आणि आपण तिकडे जेवायला जाणार आहे. मुलं तर गेल्यात म्हणजे शाळेतच असल्यामुळं. त्यामुळे मी निम्मा अर्ध स्वयंपाकाला म्हणजे कणिक मिळली होती आणि भातच तेवढा केलता, आणि डाळ तेवढी शिजवली होती नेहमीप्रमाणे आमटीसाठी ॲक्च्युली ती शिजवली होती. आणि तिकडे जाऊया म्हणून हे सांगितलं. तर मुलगा सांगत आला आज नाही आहे जेवण, बुधवारी जेवण आहे. ॲक्च्युली 1 वाजला होता. आता गडबड तर काय होणार नाही, कारण का मी कणिक मळून ठेवलीच होती आणि भात पण झाला होता आणि डाळ पण शिजली होती. तर म्हटलं डाळ कांदा टाकूया आणि चपाती 4-5 केल्या की झालं असं. त्यामुळं जेवणाचं आज करायचं नाही करायचं असं बेताचंच होतं, म्हणून मी जेवणाला काही केले नव्हते. त्यामुळं गडबडीने मी 1 वाजता डाळ कांदा फोडणीला टाकला आणि जेवून टाकले, कारण का आज हे पण केलेलं नव्हतं नाश्ता. त्यामुळे भूक पण फार लागली होती.
मिस्टरांचं फिजिओथेरपीला कसं न खाता यायचं असतं, नाश्ता करून जायचं असतं, तसं त्यांनी भिजवून पोहे चहामध्ये खाल्ले होते. एकट्यासाठी नाश्ता कशाला, आता नको राहू दे म्हणा लागले, भिजवून दे दे पोहे चहामध्ये म्हटले आणि तेच खाल्ले आणि गेले. आणि छान असा कट्टा क्लिनिंग करून झालाय. आता म्हटलं संध्याकाळी जेवणाला निवांत आपलं क्लीन झाल्यानंतर छान वाटतं म्हणून. चला आता संध्याकाळ होत आलेली आहे, म्हटलं डाळ पहिला घालूया शिजायला. आमटी अजून भाजीचं काय आणलेलं नाही, तर आणतील तेव्हा करेन, ते एक बरं आहे बघा. अशा पद्धतीनं बसवून गेलेलं आहे, अजून त्याला हे दिलेलं नाही, स्टॉपर वगैरे दिलं नाही, त्यामुळे अलगतच ठेवले आणि पडेल म्हणून सांगितले खाली. तसं तर फिक्स केल्यावरती रोलर वगैरे लागणार होते, ते सुद्धा घेऊन आलेले आहेत. क्लिनिंग झालेले आहे, माझे सगळं लोटून पुसून झालेलं आहे. आता संध्याकाळ होत आहे, त्यासाठी थोडीशी मी तयारी केल्या. भाजी करायची आहे, त्यासाठी आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा टोमॅटोची पेस्ट करायची आहे ॲक्च्युली मला. आणि काय भाजी करायची ती अजून काय ठरलेलं नाही, तरी पण ग्रेव्हीसाठी का होईना होईलच म्हणून मी केले. तर भात माझा झालेला आहे आणि चपात्या इकडे ठेवल्या मी, चपात्या पण माझ्या झाल्या. आता छोटा मुलगा आणि मिस्टर गावामध्ये जाणार होते. आज आहे सोमवारचा बाजार, म्हणाले काहीतरी घेऊन येतो बाजारातून. आणि मुलगा जरासा नाराज होता, त्याला पण फिरवून येतो असं म्हणून पण गावामध्ये गेल्यात. आणि थोडंसं दुसऱ्या गावाला एक काम आहे, तिथून पण जाऊन या म्हणून असं सांगितलं त्याला. बघूया दोघेजण तिकडे जाऊन येतात का नुसतं बाजारात जाऊन येतात आणि काय काय घेऊन येतात ते पण तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि मोठा मुलगा ते अभ्यासिकेला गेला आहे, अगदी 2-3 दिवसावर अगदी ठेपल्या येऊन परीक्षा. तर आज सेंडऑफ छान झाला. तर सेंडऑफला शाळेमध्ये मसाले भात, आमटी, मिक्स व्हेज भाजी, जिलेबी, कोशिंबीर वगैरे असं होतं. सगळ्या ऑल म्हणजे 5वी ते 10वीपर्यंतची मुलं जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्यांना जेवण होतं शाळेमध्ये, त्यामुळे दोघे पण तिथे जेवून आली. आणि आमचं काय आपलं डाळ चपाती खाल्लेली आहे. आता संध्याकाळी छान असं चालू आहे माझा स्वयंपाक. तर मिस्टरांनी फ्लावर आणला होता, म्हटलं आता छान असं ग्रेव्हीवाला फ्लावरच करते. तर मी तयारी करून ठेवली ॲक्च्युली, आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याची. आणि मला माहीतच नव्हतं की मी ह्याच्यामध्ये करून ठेवल्या. असं घरातली काय 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 किरकोळ कामं चालल्यात, गवंडी येतात जात्यात असं चालले, त्यामुळे मला लक्षच लागेना कशात. कारण फॅब्रिकेटरवाले पण यायला लागल्यात असं. आणि मिस्टरांचं चालू आहे दवाखाना घर दवाखाना, मुलांचं शाळा घर, आणि माझं पण असं स्वयंपाकात व्यवस्थित असं लक्ष लागणार, कुठला पदार्थ करू हे पण अचानकच्या वेळेला सुचेना झाले. ॲक्च्युली भाजी पण नाही आहेत आणि आज आणतीलच असं म्हणून धरले होते, तर आणल्यात आहे. दाखवते काय काय आणल्यात. तर त्यामध्ये त्यांनी कोथिंबीर टोमॅटो जास्त आणल्यात, वाटाणे आणल्यात, गवारी आणल्यात. आणि छोटा मुलगा गवारीचा रेट सांगत होता, आई एवढी एवढी रुपयाला गवारी आहे. मिस्टर म्हणतात असं छान कर गवारीचा रेट वाढलेला आहे म्हणून सांगत होते दोघं. तर इकडे फ्लावर मी थोडासा तेलामध्ये परतलेला आहे, वाटण काल मी करून ठेव. ॲक्च्युली जादा नेहमीच करते, अचानक करता येईल म्हणून. हे लोणचं सुद्धा असं ग्रीनवाला आणि रेडवाला असे 2 आणल्यात, घरगुतीशी करून मिळतात इथे असं लोणचं. आणि दर सोमवारी असतं, त्यामुळे ते घेऊन आलेले आहेत. छोट्या मुलाने मला पण फार आवडतं आंब्याचं लोणचं, 2 प्रकारचं घेऊन आलेले आहेत. इकडे छान ग्रेव्हीमध्ये फ्लावर मी फोडणीला टाकलेला आहे. आता होते 5 ते 10 मिनटं. आणि त्याच्यासोबतच बघा गुलाबजामुन पण घेऊन आलेले आहेत. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते की कमेंट करून सांगा. थँक्यू.